मी तुमचे पाय धुत आहे. आणि हे समजण्यासाठी काम परिधारकाचं मार्गदर्शक परिणाम आहे आत्मविद्यार्थी. विचार करा प्रभू श्री ख्रिस्त ज्या प्रभू श्री ख्रिस्ताला जवळ नित्यम आला होता योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये नित्यम आला होता आणि तो इस्रायलाचा उत्तम शिक्षक होता नित्यम. आणि तो जो प्रभू श्री ख्रिस्तासोबत बोलत होता तेव्हा त्याचं बोलणं ऐकून प्रभू श्री ख्रिस्ताचं बोलणं ऐकून तो प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणतो की तुम्ही उत्तम शिक्षक आहात, तुम्ही उत्तम गुरुजी आहात. बरोबर. हालेलुया. म्हणजे एक काय म्हणायचं देवाची पाळत करणारा काय म्हणतात देवाची पाळत करणारा मोतीची पाळत करणारा असेल त्यालाच दुसऱ्या हिऱ्याची किंवा मोतीची किंवा बहुमूल्य वस्तूची पाळत करतो. बरोबर. आणि नित्य असाच एक इस्रायलचा उत्तम गुरु होता, उत्तम शिक्षक होता. आणि त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताची पाळत केली आपल्या योहानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळते. आणि त्याचंच या वचनामध्ये आपल्याला प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला गुरु व शिष्य संबोधता हे खरं आहे, हे चुकीचं नाही आहे. त्याची कबुली प्रभू श्री ख्रिस्त देतो तरी देखील त्यांनी ही कृती केलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ह्या प्रभू श्री ख्रिस्ताने नम्र होण्याचं एक उदाहरण शिष्यांसमोर दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याची कृती प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः या दिवशी केलेली आहे. त्याचं स्मरण म्हणून आज ती कृती आपण करणार आहोत. त्यामागचं मर्म समजून घ्या. स्वतः प्रभू श्री ख्रिस्त राजाचा राजा प्रभूचा प्रभू असताना देवाचा पुत्र असताना मागच्याच रविवारी आपण काय पाहिलं की त्याने स्वतःला यहूद्यांचा राजा म्हणून घोषित केलेला आहे. आणि यहूद्यांचा राजा असताना दाविदाचा वंशावळीतील असताना युगानुयुग राजा असताना राजांचा राजा प्रभूचा प्रभू असताना बरोबर उत्तम गुरुजी उत्तम शिक्षक असताना त्याने स्वतःला नम्र करून त्याने शिष्यांचे पाय धुतलेले आहे. आपण किती एकमेकांची सेवा केली पाहिजे. आणखी प्रभू श्री ख्रिस्ताने जेव्हा दोन त्याच्या शिष्यांमध्ये भांडण चालले होते शिष्याचं नाव याकोब आणि योहान असं होतं. बरोबर. आणि त्यांची आई येऊन म्हणत होती की माझ्या 2 पुत्रांना तुमच्या एकाला उजवीकडे ठेवा आणि एकाला डावीकडे बसून त्याला अधिकार द्या. बरोबर. तसं देव आपल्याला शोधावं लागेल. पण प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं की हा अधिकार देणं माझ्या हातात नाहीये. बरोबर. आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे जो मोठा होतो त्यांनी प्रथम सर्वांचा सेवक होणार गरजेचं आहे. आणि फिलिपे पत्र 2ऱ्या अध्यायात 10 वर्षांमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रश्न वाचू नका. त्यामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताविषयी पौलाने सांगितलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतःला दास केलेला आहे, गुलाम केलेला आहे. आणि वधस्तंभाचं अर्पण त्यांनी दिलेलं आहे. इथपर्यंत त्यांनी आज्ञापालन केलेलं आहे. स्वतःला नम्र केलेलं आहे, युक्त केलेलं आहे. जे काय आहे ते आपण आता उद्याच्या सभेमध्ये पाहणारच आहोत. फक्त मला तुम्हाला आजच्या दिवसाचं आमच्या जे काही कृती आपण करणार आहोत त्याचं महत्त्व तुम्हाला वाटतं सांगायचं होतं. जर प्रभू श्री ख्रिस्ताने उत्तम गुरुजी उत्तम शिक्षक देवाचा पुत्र असताना देवाचा अभिषिक्त असताना यहूद्यांचा राजा असताना त्यांनी ही कृती केलेली आहे. आणि आपल्याला आदर्श व्हावा म्हणून त्यांनी ते कृतीचं अनुसरण करण्यासाठी ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. मी तुम्हाला कित्ता घालून देतो आजच्या दिवशी तुम्ही त्याचं अनुसरण करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण त्याचं ऐकण्याऐवजी दुसऱ्याच गोष्टी ऐकत असतो. प्रेज लॉर्ड. बरोबर. आणि एकदा आपण व्यवहार एका डोंगरावर असताना त्यांना एक दर्शन झालं होतं. आणि त्या दर्शनामध्ये एलिया मोशे आणि प्रभू श्री ख्रिस्त एक दैवी स्वरूपात आकाशात एकमेकाशी बोलत होतो. आणि तेव्हा पेत्र म्हणाला की आम्ही तुमच्यासाठी मंडप बांधू का, तुम्ही तर राहता का. तेव्हा देवाने आकाशवाणी केली आणि त्या पेत्राला सांगितलं की तुम्ही त्याचे ऐका. हालेलुया. आणि आपण आज त्याचंच ऐकून एक कृती करत आहोत. आणि या कृतीद्वारे आपण प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला कित्ता घालून दिलेला आहे नम्रतेचा त्याचा आपण
कृतीद्वारे पालन करायचा. परमेश्वर तुम्हाला शिवाय पुढची वेळ